हे नरे मी फुटेज मध्ये किती येतं बा चेक कर ना. मधोमध आहे का आता? बसतोय ना. हा थोडासा इथं बस राईट साइडला बस. हा परफेक्ट. तिथं मार्किंग कर आणि परत जाऊन तिथं बस. एकदा चेक करून घेतो मी. बरोबर मार्किंग कर. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम भंडारदारा लेक. कालची रात्र खूप भारी गेली, खूप इथे मजा केली. थोड्याच वेळात सनराईज जो आहे तो होईल. मग तुम्हाला सनराईजचा पण लुक दाखवतो. जल्दी बोल, पनवेल जाना है. अरे ऍक्टिंग करता ऍक्टिंग. बी रोल टाकायचं ना त्यानंतर पाठीमागं म्हणून. मला काय बघताय, मला लेक दाखवतो. ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा, तुझे है पुकारा. ये वो बंधन है जो कभी टूट नहीं सकता. ये जो देश है तेरा स्वदेश है तेरा. बोटिंग करने के लिए तो हम दादा काय म्हणायचं तुम्हाला? पांडुरंग दादा. तर फायनली आपली बोटिंगची जी बारी आहे ती आलेली आहे. आता जातोय, बोटिंग स्टार्ट करतोय. इथून एक दोन जर व्हिडिओ आले ना बोटवरती परफेक्ट बस झालाय. काय रे लोकांनी बाईकर माझी सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते ती म्हणजे माझी बाईकला पॅम्पर्ड करायची, नीट क्लीन वॉश करायचा. आणि त्यानंतर सेकंड प्रायोरिटी असते ती माझे रायडिंग गिअर्स. भले माझे कपडे कशी असो. आलो परत. चल पटपट पटपट चल, व्हिडिओ चालू आहे.
इथून जो पीक दिसतोय ना तो आहे कळसुबाई शिखर, हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. मी फोटो काढून दाखवतो. The road that leads to heaven is risky, lonely, and costly in this world, but few are willing to pay the price. बघितला घ्यायला परत परत यायला लागतंय आणि तुम्हाला वाटतंय शॉर्ट घेणं इझी आहे. कसारा घाट संपायला आला आणि मला आता समजतं, मला फर्स्ट टाइम होता कसारा घाटाच्या बॅनरसोबत मला एक फोटो क्लिक करायचा होता. ठीक आहे, आता इथून फक्त 60 किलोमीटर आहे आणि तर आता इथे पाठीमागं इथं कुठली तरी एक वेगळी कॅम्पसाईड आहे. तर तिथं नऱ्या चेक करायला गेला की कॅम्पसाईड कशी आहे. पण ॲक्च्युली आमची जी कॅम्पसाईड जी आम्हाला मेन जायचं ना ती अजून इकडून काहीतरी 12 किलोमीटर आहे. तर बघूया, मला तर वाटतं जी पहिले जी कॅम्पसाईड बघितले ना त्याच कॅम्पसाईडला जाऊया. इकडं तिकडं फिरून का फायदा नाही. आत्तापर्यंत ना किती किलोमीटर झाले आहेत, 183 आणि अजून 12 किलोमीटर बाकी आहे. तर ऑलमोस्ट लोणावल्यावरची पण किती दाखवत होता, लोणावल्यावरची 217 आणि कल्याणवरची 174. आता मी कल्याणवरची आले आणि आत्ताशी 183 झाले.
कॅम्प साईट अजून 12 किलोमीटर लांब आहे. आता तुम्हीच विचार करा गुगल मॅपचा काय कसा हिशोब, कुठल्या हिशोबात आम्हाला किलोमीटर दाखवतं. अरे 174 दाखवत होता सकाळी, पण आता आम्ही 183 क्लॉक केलेत आणि अजून आमचे 12 किलोमीटर बाकी आहेत. सो फार जो टॉप बॉक्स लावलेला आपल्या गाडीला त्याचा परफॉर्मन्स म्हणजे आहे चांगला आहे. काय खडखड बिडका आवाज नाही. खडखड आवाज म्हणजे आम्ही जो सामान ठेवलाय तो लूज आहे, फक्त तोच वाजतोय. आणि पहिल्यांदा टॉप बॉक्स लावून मी गाडी काढली, असा काय हे नव्हतं. म्हणजे काय बोलतात ते अजून, म्हणजे मी टेस्ट राईड मी काय घेतली नाही की डायरेक्ट टॉप बॉक्स लावला आणि आज गाडी बाहेर काढली. तर अगर टॉप बॉक्सचा रिव्ह्यू कसा आहे, पाठीमाग आज तू 183 किलोमीटर बसलाय. खूप चांगला. मला काही जास्त म्हणजे नॉर्मल ठीक आहे, पण थोडा एवढा काही त्रास झालेला नाहीये जेवढा फायदे. तर मला वाटलं की ट्रॅफिक मध्ये मला टॉप बॉक्सचा जजमेंट नाही येणार, पण हाय बऱ्यापैकी चांगला आहे. तरी किती रस्ते खराब होते बाई, किती सांगायचं. बघू आता कॅम्प साईडला बघू. नऱ्याने ते गेलेत, ते डिसाईड करतात की कुठल्या कॅम्प साईडला थांबायचं. जे आवडेल तिथं थांबू आणि तुम्हाला ते कॅम्प साईड पण दाखवू. तो काही आपण पोचलो भंडारदारा लेक वरती. माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा, हे आमचे 2 टेंट. याच्यात नऱ्या आणि सिद्धेश, याच्यात मी आणि सागर झोपणार आहे. लगेच आपली इथंच बाईक बाजूला आणि जस्ट इथं नऱ्याची बघ आणि हा लेक व्ह्यू. असं वाटतं मित्राला एक्सप्लेन कर. काय काट दाखवतो, तोंड नाही दाखवतो. हे मित्रा तू चुकतोयस आता. आम्ही तोंड थोडी दाखवत होता. हे तू बोलू शकतो आता. हा बोल. त्याच्या पुढे बोलण्याचा अर्थ जाऊन आता जेवण बिवून आलाय, एकदम कॅम्पिंग विम्पिंग सगळी झालेली आहे फुल. म्हणजे इथे थंडी एवढी आहे ना की हिशोबाच्या बाहेर. आमच्या इकडे जेवढी थंडी असते ना त्यापेक्षा इथे थंडी डबल आहे. तिकडे पाठीमागे नरेश आणि सागर आहेत, फोटो चेक करतात. 1 नंबर. आम्ही नाईटवाले जे फोटो असतात ना ते ट्राय केलेत. जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता. आणि आपली ही तशी बाईक, तिला आता पाठी घेतो की आमच्या अशी बाजूला लावतो बस. इथपर्यंत आला तू विचार कर. आमच्या नाही घरात, आमच्या घरात एंट्री नाही. नो अलाउड डॉग. अरे तो घे व्हिडिओ याची.
एकदम नाही रे भाई, त्याला पण थंडी वाजते ना रे, तू त्याला आतमध्ये घ्यायला पाहिजे. तू गोष्ट बघ ना किरण, तिथं होता, तिथून आला इथं लाडात उभा राहिला एकदम पद्धतशीर. तो गपचूप जाऊन आतमध्ये बसला. तो बोलताय नरा काय झोपत नाही, बोलतोय मी जाऊन झोपतो. त्याला मी बोललो तरी टेंट मध्ये जाईल, पण नाही भाई, फिरता देव जाऊन झोपला भाई. अरे मी झोपायला गेलो आतमध्ये, मी बोललो काय पाठीमागं हेल्मेट, इथं सागर, तिकडे बुट कोपऱ्यात, तिथं माझा टॉप बॉक्स आहे, त्या पाठी माझी बुट आहेत, ट्रायपॉड इथे, हेल्मेट कपड्यांची बनवले आणि जॅकेटची उशी बनवले. हे टेंट मध्ये आणि हे आम्ही असे झोपलो टेंट मध्ये. काय माहिती तोबाडा कशी आहे. पहिलाच एक्सपिरियन्स आहे टेंटचा, पण मजा आली. थंडी खूप ताणून आहे. बाहेर पडलो तर आता जरा टेंटचा तो दरवाजा, तो छोटा दरवाजा पॅक केलाय ना, एवढी थंडी नाही वाजत. तर बघूया, रात्रीचे 2 वाजलेत, आता झोपतोय. सकाळी 7चा अलार्म आहे. सकाळी उठून संदन व्हॅली काहीतरी आहे, तर ती एक्सप्लोअर करायची आणि त्याच्यानंतर घरी. गाईज मी 4 वेळा पाजलो. बघा, तो 4 वेळा पाजला. चला, गुड नाईट, झोपूया. जर तुम्हाला ऑब्सेशन करून घ्यायचा असेल तर तो तुमच्या डेस्टिनेशनचा नाही, तर तो तुमच्या जर्नीचा करून घ्या. मला जिथे जिथे चांगले स्पॉट दिसायचे मी तिथं थांबायचो, भले माझ्या मेन डेस्टिनेशनला मला पोहोचायला कितीही टाइम लागेल.